हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 मेपर्यंतचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारताने 3 पदकांसह पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप पूर्ण केली. 2024ची पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती? तर राईट आन्सर आहे थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 3 पदके या ठिकाणी भेटली आहेत, 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके. पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024मध्ये बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आली. भारताच्या मिश्र रिले संघाने 4x400 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कैरोससाठी फिक्शनसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर राईट आन्सर आहे वरील दोन्ही म्हणजेच जेनी एरपेनबेक आणि मायकल हॉफमन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कैरोस ही पूर्व जर्मनीच्या अस्तित्वाच्या शेवटच्या वर्षातील एक मनोरंजक प्रेमकरणाची कथा आहे. 50,000 युरोची पारितोषिक रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्या समान प्रमाणात विभागली जाईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, महिलांच्या 40 किलो क्लीन अँड जर्क प्रकारात नवीन विश्वविक्रम कोणी बनवला आणि 2024 IWF जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रतिस्मिता भोई. लक्षात घ्या, क्लीन अँड जर्क विश्वविक्रमासह विजेतेपद पटकावणारा भारताचा पहिला वेटलिफ्टर बनला आहे. लिमा पेरू येथे झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये 3 महिलांच्या 40 किलो वजनी गटाचे विजेतेपद पटकावले. प्रतिस्मिता मूळची ओडिसाची आहे. प्रतिस्मिताने स्नॅचमध्ये 57 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 76 किलो वजन उचलले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, 10वी जागतिक जलमंच कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंडोनेशिया. लक्षात घ्या, ही इंडोनेशिया प्रजासत्ताक सरकार आणि वर्ल्ड वॉटर काउन्सिल यांचे संयुक्तपणे आयोजित केले आहे. 1997 पासून दर 3 वर्षांनी एका वेगळ्या यजमान देशासोबत आयोजित केला जाणारा पाण्यावरील जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. जलसमुदाय आणि प्रमुख निर्णय घेणाऱ्यांना जागतिक जल आव्हानांवर सहकार्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी स्वच्छ आणि समान पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन प्रगती वचनबद्धतेसाठी मंच एक अद्वितीय व्यासपीठ प्रदान करतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, भारतातील कोणत्या महिलेला अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्सी. भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक अग्रगण्य ई रिक्षा चालकांनी आगा खान फाउंडेशनच्या लेहर प्रकल्पातील सहभागी यांना लंडनमधील प्रिन्स ट्रस्ट अवॉर्डमध्ये अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, ऑक्सफर्ड ग्लोबल सिटीज इंडेक्स रिपोर्ट 2024मध्ये राजधानी दिल्लीचे स्थान काय आहे? तर राजधानी दिल्लीचं स्थान आहे 350वे. लक्षात घ्या, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने ऑक्सफर्ड ग्लोबल सिटीज इंडेक्स रिपोर्ट 2024 जारी केला आहे. ग्लोबल सिटीज इंडेक्स रिपोर्ट 2024ने 163 देशांमधील 1000 सर्वात मोठ्या शहरांचा क्रम दिला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राईट आन्सर आहे जॉन स्लेवन यांची. लक्षात घ्या, अलीकडेच AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा कोणी केली? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक बी, दूरदर्शन यांनी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वात उंच वेधशाळेचे उद्घाटन कोठे केले? तर ते केलं आहे चिली या ठिकाणी. नेक्स्ट, जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणत्या देशात लॉन्च करण्यात आले? तर ते लॉन्च करण्यात आलं आहे भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, भारतीय लष्कराला AK-203 असॉल्ट रायफल्स कोणत्या देशाकडून मिळाल्या? तर ते मिळाले आहे रशियाकडून. लक्षात घ्या, AK-203 असॉल्ट रायफल्स भारत रशियन संयुक्त उपक्रमातून भारतीय लष्कराला देण्यात आल्या. युक्रेनमधील युद्ध आणि पेमेंट समस्यांसह विविध कारणांमुळे मागील विलंबनांना कारणीभूत असूनही वितरण संरक्षण स्वावलंबनात प्रगती दर्शवते आणि भारत आणि रशियामधील मजबूत संरक्षण भागीदारी अधोरेखित करते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, 2026मध्ये AFC महिला आशियाई चषक कोणत्या देशात आयोजित करेल? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया आणि उझबेकिस्तान यांची अनुक्रमे 2026 आणि 2029 AFC महिला आशियाई चषक स्पर्धेसाठी यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय आशियातील महिला फुटबॉलचे वाढते महत्त्व अधोरेखित करतो. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, तर उझबेकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करणारा पहिला मध्य आशियाई देश ठरणार आहे.
AFCचे अध्यक्ष शेख सलमान यांनी हा निर्णय जाहीर केला. सध्या AFC महिला आशियाई चषक विजेतेपद चीनकडे आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, निशात कुमार आणि प्रीती पाल यांनी कोणत्या शहरात जागतिक पॅरालिम्पिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवले? तर राईट आन्सर आहे कोबे या ठिकाणी. निशात कुमार आणि प्रीती पाल यांनी जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवले. कुमारने T47 उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकले, तर प्रीती पालने महिलांच्या T35 200 मीटर फायनलमध्ये कांस्य पदक मिळवले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, कोणता देश लवकरच भारताची रुपे सेवा सुरू करणार आहे? तर हा देश आहे मालदीव. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, L&T तंत्रज्ञान सेवांनी एअरबससाठी सिम्युलेशन सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोठे केले? तर ते केलं आहे बेंगळुरू या ठिकाणी. लक्षात घ्या, L&T टेक्नॉलॉजीने सर्व्हिसेसने बेंगळुरूमध्ये एअरबससाठी एक सिम्युलेशन सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले, जे एअरबसच्या युरोपियन व्यावसायिक युनिट्समधील विमान संरचनात्मक सिम्युलेशन क्रियाकल्पांना समर्थन देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या उपक्रमाचा उद्देश एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवणे, विमान वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक नवकल्पना आणि अभियांत्रिकी समर्थनासाठी केंद्र म्हणून बेंगळुरूचे महत्त्व दर्शवण्याचा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, ताज्या ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये कोणते भारतीय शहर सर्वोच्च स्थानावर आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली. नवीनतम ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये दिल्ली भारतीय शहरांमध्ये आघाडीवर आहे. जागतिक स्तरावर 350वे स्थान मिळवून बेंगळुरू, मुंबई आणि चेन्नई देखील निर्देशकांत दिसले, तर दिल्ली यांच्यामध्ये अव्वल स्थानावर आहे, जे इतर भारतीय शहरांच्या तुलनेत त्यांची आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय स्थिती दर्शविते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, IMDच्या अंदाजानुसार चक्रीवादळ रेमलची उत्पत्ती कोणत्या पाण्याच्या भागातून होण्याची अपेक्षा आहे? तर याचा आन्सर आहे बंगालचा उपसागर. चक्रीवादळ रेमाल बंगालच्या उपसागरातून उगम पावून बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरावरील ही कमी दाब प्रणाली रेमाल चक्रीवादळात विकसित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह किनारपट्टीच्या प्रदेशांना धोका निर्माण होईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मलेरियाची लस देणारी आशाजनक नवीन विकसित केली आहे? तर राईट आन्सर आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. तर या पद्धतीने आपण एकूण 18 प्रश्न आज बघितले आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 9356556034 व्हॉट्सअप करा. तसेच डेली सकाळी 7 वाजता येणारा चालू घडामोडीचा व्हिडिओ देखील आवर्जून बघा. थँक्यू.